या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। मार्च अखेर तसेच इतर सुट्ट्यांसह कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये निर्माण झालेला संघर्ष यामुळे गेल्या 8 दिवसापासून येवला, लालसगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यातील कांदा, धान्य यासह इतर शेतमालाचे लिलाव बंद असल्याचे रोज होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे। गेल्या काही दिवसापासून बाजार समित्या बंद असल्याचा फटका नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून लवकरच कांदा व्यापारी, माथाडी कामगार यांनी यांच्यातील संघर्ष सरकारने लक्ष घालून मिटवावे, जेणेकरून लवकरात लवकर कांदा लिलाव सुरळीत होऊन कांदा विक्री करता येईल। तरी जो शेतकऱ्यांकडून हमाली तोलई घेतली जाते ती देखील यापुढे घेऊ नये अशी देखील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे असून लवकरच बाजार समिती सुरू करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे। आता जवळजवळ 15-20 दिवसापासून मार्केट बंद आहे आणि पहिली गोष्ट अशी की दुष्काळजन्य परिस्थिती, प्यायला पाणी नाही, एवढ्यातून शेतकरी तुळतुळ करून कांदा पिकवतो। एक तर त्याला एकरी ॲव्हरेज नाही आणि ॲव्हरेज नसून आता काढणीचा वेळ आलेला आहे, लग्न सराई आहे, तो विकायसाठी मार्केट बंद आहे। तर मग शेतकऱ्यांनी करायचं काय? आर्थिक सगळ्या बाबीत खर्च वाढलेला आहे, कांद्याला लागण, खते, सर्व खर्च वाढला आणि कांद्याची उत्पादन क्षमता कमी झाली, त्याच्यामुळे उत्पन्न कमी झाले आणि शेतकऱ्याकडून सगळं मापारी, हमाली हे जे तोलाई कापली जाते ही कशामुळं? एवढ्या उन्हातानात पाणी भरून हातो माला आता साठवणीसाठी योग्य ऊन असल्यामुळं करू शकत नाही, मार्केट बंद असल्यामुळं साठवायची पाळी आली, तो खर्च वाढला। तर याची शासनाने दखल घ्यावी आणि मार्केट यार्डनी दखल घ्यावी आणि त्यांचा वाद लवकर संपवून मार्केट लवकर चालू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। मार्केट बंद आहे बऱ्याच दिवसाचं आणि शेतकरी पण यामुळे वैतागलेला आहे। व्यापारी व माथाडी कामगार व जे हमाल मापारी आहे यांच्यामध्ये जो वाद चालू आहे तो वाद त्यांनी लवकरात लवकर मिटावा। कारण आमच्याकडून जेव्हा आम्ही कांदे विक्रीसाठी जातो त्यावेळेस काटा करतो कांद्याचा, त्यावेळेस आम्हाला 40 रुपये द्यावा लागतात आणि खाली करायला गेल्यानंतर बऱ्याच आता 90% शेतकऱ्यांकडं टू व्हील ट्रॉली आहे, तर तिथं ती खाली केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनटामध्ये कांदे खाली केले जातात। त्याची मग हमाली, मापारी व तोलई हे सगळंच घेतलं जातं शेतकऱ्यातून। तर आमचं एक म्हणणं आहे की जेवढं तुम्ही काम करणार आहे ना तेवढंच त्याचा मोबदला घ्या। उदाहरणार्थ जर समजा ट्रॅक्टरला कुठलाच खर्च नाही आहे खाली करण्यासाठी तर त्याचे पैसे तुम्ही घेऊ नका आणि तुमच्याकडं 4 व्हील ट्रॉली आली किंवा पिकअप रिक्षा आली ती खाली करणार आहे तुम्ही तर त्याचेच पैसे तुम्ही घ्यावा अशी आम्हाला एक मार्केट कमिटीला विनंती करायची आहे। आणि व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधला जो वाद आहे तो लवकरात लवकर मिटवा। याचं कारण असं आहे की मार्च एंडिंग झाल्यानंतर सुद्धा मार्केट चालू झालेलं नाही आणि त्यातली त्यात आता लगन सराईचा दिवस आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक बजेट हे सगळं कांद्यावरती अवलंबून आहे। एक तर सरकारने निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलेलं आहे आणि त्यात आता व्यापारी व जे हमाल आहे त्यांच्यामधल्या वादामुळे अजून आम्ही संपत चाललो आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा वाद मिटवून शेतकऱ्यांसाठी मार्केट खुलं करावं असंच आम्ही मार्केटला विनंती करतो। मार्केट जवळजवळ 10 दिवसापासून बंद आहे आणि कांदे काढून 15 दिवस झालेले शेतकऱ्यांचं बजेट सर्व हे आर्थिक बजेट कांद्यावर अवलंबून आहे। आता लग्न सराई दिवस आहे, कोणाला आहेर घ्यायचे, कोणाला काय करायचं, मार्केट बंद असल्यामुळं मार्केट बंद म्हणजे हमाल आणि मापारी आणि व्यापारी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळं यांनी मार्केट बंद केलं। का बंद केलं विचार करा तुम्ही। का जर आता जवळजवळ 95% शेतकऱ्यांकडं हायड्रॉलिक ट्रॉली आहे, ती खाली करायच्या वेळेस 2 मिनटात खाली होती, तरी मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या मालातून किंवा शेतकऱ्याच्या पैशातून तोलाई आणि हमाली कट करून उरलेले पैसे देतात। जर हे कामच करते नाही, काम करते नाही तर मग यांना पैसे कशाचे द्यायचे? हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा का शासनाने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळं शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे। कशासाठी चालू आहे हे बी समजत नाही। यासाठी लवकरात लवकर मार्केट कमिटीने कुठला तरी व्यवस्थित निर्णय घेऊन मार्केट चालू करावा आणि
शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मी मार्केट कमिटीला विनंती करतो. नाशिक जिल्ह्यातील मार्केट हे 1 एप्रिलनंतर लेवीच्या संदर्भात संपूर्ण बंद पडले आहे. परंतु हा बंद व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा बंद दिलेला नाही. व्यापार हा करणं अतिशय अशक्य गव्हर्नमेंटच्या निर्णयामुळे व्यापार करणं अतिशय अशक्य झाला आहे. ज्या हमाल व्यापाऱ्यांना 12 रुपये क्विंटलप्रमाणे हमाली व तोलाई भेटते त्याच्यावरही 34% 2008पासून त्यांनी लेवी लावली. याच्याने आम्ही कोर्टात गेलो आहे. परंतु ते सर्व कोर्टात चालू असतानाच येथील कामगार आयुक्तांनी व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिसा ज्या नोटिसा कोणत्याही प्रकारच्या अभ्यास न करता काहीतरी आकडे टाकून देऊन आमच्या इस्टेटीवर बोजा चढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा व्यापार करणं आम्हाला अशक्यप्राय झालं आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जे कामगार आमचे नाही का जे कामगार मार्केट कमिटी आपल्या नियमानुसार मार्केट कमिटीनंतर पणनंतर DDR व त्यांच्या संघटनेची परवानगी घेऊन हमाल व मापारी भरता. परंतु दुर्दैवाने त्या मापाऱ्यांचे बी 4 रुपये क्विंटलप्रमाणे हमाली तोलाई आम्ही द्यावी. जसे शेतकरी 12 रुपये काही काम न करता देतात तसेच आम्ही 4 रुपये द्यावा. हे शेतकऱ्यांचे हे सरकारचे धोरण. त्याच्या निषेधार्थ आता आम्हाला न परवडणाऱ्या गोष्टी म्हणून आम्ही थांबून घेतलेलं आहे. सरकारचं मार्केट आम्ही व्यापाऱ्यांनी बंद केलेले नाही. आम्हाला जी गोष्ट धंदा करून काहीच होणार नाही त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे. काल कामगार आयुक्ताबरोबर 3 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग झाली. त्यानंतर कामगार आयुक्ताबरोबर मीटिंग झाली. आज दुपारी देवळा येथे सर्व व्यापाऱ्यांची मीटिंग होऊन त्यामध्ये काय निर्णय होतो तो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे. खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल. पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील. ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही. स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट. सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर. पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर.